एक महत्त्वाची घडामोड आहे. भिगवण कथित अपहरण प्रकरणातील तरुणीनं कोर्टात जबाब बदलला. सुधारगृहातील मुक्कामानंतर या मुलीनं आईकडे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जबाबात मुलीनं आईकडे आणि मामाकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी बारामती न्यायालयासमोर मुलीनं आईसोबत जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे मुलीला बारामती न्यायालयाच्या आदेशानुसार महिला सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. सुधारगृहात 5 दिवस राहिल्यानंतर आज इंदापूर कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टानं मुलीला कुणाकडे जायचं असं विचारलं असता मुलीनं आई आणि मामाकडे परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वैष्णवी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हीसीद्वारे मेहरबान कोर्टापुढे हजर केलं आणि त्यावेळेस मेहरबान कोर्टाने तिला तिची संमती विचारली असताना प्रथमदर्शनी तिने सांगितले की तिने आई आणि तिच्या मामासोबत जाण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने तिचा ताबा तिचा मामा आणि आई यांच्याकडे देण्याबाबत आदेश पारित केलेला आहे. आता मुलगी कुठं, आईकडे का मामाकडे? आई आणि मामा वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. मुलगी आता सुधारगृहामध्ये आहे. तसा आदेश त्यांच्याकडे जाईल. त्यानंतर ती मुलीला आईच्या आणि मामाच्या ताब्यात देण्यात येईल.